जवळपास सगळ्या मुलांना 10वीला 90 ते 95% मार्क्स तुम्ही स्कोर केले होते। इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं, त्यामुळे 11वी 12वी तुम्ही PCM हा ग्रुप निवडून तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केली। भरपूर मुलं कोचिंग क्लासेसवरती फोकस केली। सुरुवातीला जेईचा अभ्यास स्टार्ट केला, परंतु नंतर वाटलं की जेई काय होणार नाही, त्यामुळे 12th मध्ये तुम्ही CET वरती शिफ्ट झालात। 11वी 12वी कोचिंगचा खर्च, जर बाहेर राहत असाल तर हॉस्टेलचा खर्च, याच्यावरती भरपूर पैसा पालकांनी सुद्धा खर्च झालेला आहे की जेणेकरून मुलाला कुठेतरी चांगलं कॉलेज मिळावं। ठीक आहे, आणि होतं असं की तुमच्याकडून सुद्धा चांगल्या अपेक्षा असतात की बाबा तुम्ही चांगले पर्सेंटेज स्कोर करून एक चांगलं कॉलेज सिक्युअर करावं। ठीक आहे, साहजिकच या गोष्टी आहेतच। मग तुम्ही CET एक्झाम द्यायला जातात आणि CET मध्ये अवघ्या 3 तासामध्ये तुमचं इव्हॅल्युएशन होतं। म्हणजे जी काही तुम्ही आतापर्यंत मेहनत केली, 11वी 12वी जेई काही असेल, त्याचं इव्हॅल्युएशन फक्त CETच्या 3 तासामध्ये होतं। ठीक आहे, पेपर देऊन तुम्ही घरी येता, त्यानंतर काही दिवसांनी तुमची रिस्पॉन्स शीट येते आणि आन्सर की चेक केल्यानंतर मार्क्स अराउंड 94 मार्क्स मिळतात। ठीक आहे, ज्यावेळी रिझल्ट येतो तो रिझल्ट नक्कीच शॉकिंग असतो, कारण का 94 मार्क्स मिळून सुद्धा विद्यार्थ्याला पर्सेंटाइल किती मिळतं तर फक्त 72। खरं तर ही रिअल सिच्युएशन आहे। गेल्या वर्षी आमच्याकडे काउन्सिलिंगला असलेले एका विद्यार्थ्याची। त्यामुळे तुम्ही विचार करा की 11वी 12वी तुम्ही व्यवस्थित फोकस करत नाहीत, मान्य आहे, मात्र CET मध्ये चांगले मार्क्स असून सुद्धा पर्सेंटाइल किती येईल हे सांगता येत नाही। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो यावरती बनवतोय की 2026च्या MHT CET मध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल काय असणार आहे, किती मार्क्सवर किती पर्सेंटाइल मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला आत्तापासून टार्गेट सेट करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल तर सांगणारच आहे, त्याचसोबत जी महाराष्ट्रात ते इंजिनिअरिंगची Tier 1 Tier 2 आणि Tier 3 ची कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये सेफ स्कोर काय असणार आहेत मार्क्स आणि पर्सेंटाइलचा ते सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा। आणखीन एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली, त्याच्यावरती नक्की जॉईन व्हा, कारण का CET रिलेटेड सगळी जी अपडेट्स आहेत ना ती या चॅनलवरती मी अपलोड करेल। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब देखील करा, कारण तर यावर्षीपासून CET सेल 2 वेळा CETची अटेम्प्ट घेते, त्याचा एक चांगला बेनिफिट तुम्हाला नक्कीच होणार आहे, कारण का जो काही बेस्ट अटेम्प्ट असेल ना तो तुम्हाला देता येईल। तर सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार, सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल सांगण्याआधी पहिली ही गोष्ट जाणून घ्या की CETचं जे पर्सेंटाइल आहे ना ते कॅल्क्युलेट कसं केलं जातं। खरं तर 4 फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरती तुमचं पर्सेंटाइल आहे ना ते कॅल्क्युलेट केलं जातं। एक पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलांनी तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स स्कोर केलेत। आता आपली जी CET एक्झाम होते ना ती वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये होते, दिवसाच्या 2 शिफ्ट असतात, एक मॉर्निंग शिफ्ट आणि दुसरी इव्हनिंग शिफ्ट। आता तुमची एक्झाम ही एका वेळी म्हणजे ज्यावेळी आपला CETचा पहिला सेशन आता होईल मार्चमध्ये, त्यावेळी एका शिफ्टमध्ये तुमची एक्झाम होईल आणि त्या शिफ्टमध्ये तुम्ही जितका स्कोर कराल त्याच्यापेक्षा किती मुलांनी जास्त मार्क्स स्कोर केलेत हा पहिला फॅक्टर डिपेंड करणार। दुसरा फॅक्टर असतो ते म्हणजे काय, PCMचा आपला टोटल स्कोरवरून पर्सेंटाइल काढलं जातं, म्हणजे आउट ऑफ 200 तुम्ही किती मार्क्स स्कोर केलेत याच्यावरून CETचं जे टोटल पर्सेंटाइल आहे ते येतं। काही मुलांना काय वाटतं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचं जे इंडिव्हिज्युअल पर्सेंटाइल येतं त्याचे ॲव्हरेज काढतात, असं नाही आहे, टोटल मार्क्सवरून तुमचं पर्सेंटाइल ठरवलं जातं। तिसरा फॅक्टर आहे शिफ्टची डिफिकल्टी आणि शिफ्टचा टॉपर स्कोर। शिफ्टची डिफिकल्टी म्हणजे काय, समजा शिफ्टचा पेपर डिफिकल्ट आला, साहजिकच त्या शिफ्टमध्ये जेवढे काही टॉपर्स मुलं असतील किंवा ज्यांचा स्कोर खूप चांगला आहे त्यांचा स्कोर साहजिकच कमी येणार आहे, म्हणजेच काय तुम्हाला कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाइल मिळण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे तिसरा फॅक्टर आहे की तुमच्या शिफ्टचा डिफिकल्ट पेपर काय आहे आणि तुमच्या शिफ्टमध्ये टॉपर्स कितीच आहे। ठीक आहे, आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर शिफ्ट, म्हणजे तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलांनी एक्झाम दिले। खरं तर हे 4ही फॅक्टर्स आहेत ना हे CET सेल डिक्लेअर करत नाही, म्हणजे ज्यावेळी तुमचा रिझल्ट येतो ना त्यावेळी तुम्हाला फक्त पर्सेंटाइल मिळतं, तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलं होती, तुमच्यापेक्षा किती मुलांनी जास्त स्कोर केलाय या गोष्टी आपल्याला कळत नाहीत। त्यामुळे आपण कितीही क्लेम केले की माझं पर्सेंटाइल चुकीचं आलंय, मला कमी आलंय, तर CET सेल त्याच्यावरती काहीही रिप्लाय देत नाही किंवा ॲक्शन घेत नाही। ते सांगतं की हा पर्सेंटाइलचा फॉर्म्युला आहे, तो आम्ही यूज केलेला आहे, तुमच्यापेक्षा मे बी बहुतांश मुलं पुढं असतील त्यामुळे तुम्हाला पर्सेंटाइल कमी मिळाल। ठीक आहे, त्यामुळे काळजी ही घ्या की परत CET सेलला क्लेम म्हणजे दोष देत बसण्याऐवजी आत्तापासून चांगला अभ्यास करा। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट म्हणजे काय,
तर मोस्टली जे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल आहे ना ते शिफ्टवरती डिपेंड करतं. गेल्या वर्षी जर बघाल तर गेल्या वर्षी 2 प्रकारच्या शिफ्ट मोस्टली आढळून आल्या होत्या. पहिली शिफ्ट आहे ती म्हणजे काय, मॉडरेट टू डिफिकल्ट, म्हणजे जवळपास बहुतांश शिफ्ट होत्या त्या मॉडरेट टू डिफिकल्ट होत्या आणि काही शिफ्ट्स होत्या त्या डिफिकल्ट होत्या, म्हणजे ज्यांची पेपरची डिफिकल्टी लेवल होत्या ती डिफिकल्ट होती. ठीक आहे. मग आता मी जी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगतो ना ते रेंजमध्ये सांगतोय की या मार्क्सच्या रेंजमध्ये या इतकं पर्सेंटाईल तर रेंज मिळू शकते. आता ज्यावेळी उदाहरणार्थ मी समजा सांगितलं की 96 to 98% मिळू शकतं, 150 to 135 मार्क्स, त्यावेळी समजून जायचं की 96% अप्रॉक्सिमेटली 115 मार्क्स आणि 98%साठी अप्रॉक्सिमेटली 135 मार्क्स मिळू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल हे एक्झॅक्टली सांगणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने जे आता मी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगतोय त्याच्यापेक्षा -5 मार्क्स कन्सिडर करूनच पुढे जायचं. ठीक आहे. म्हणजे जेवढे मार्क्स सांगतोय हे मी सेफ स्कोर सांगतोय त्याच्यापेक्षा भलेही थोडेफार कमी किंवा जास्त येऊ शकतात. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे काय, आपल्या CETमध्ये 99+% मार्क्स किती लागतात. तर जर विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल 99+% हवं असेल तर त्या विद्यार्थ्याची शिफ्ट जर मॉडरेट टू डिफिकल्ट असेल तर अप्रॉक्सिमेटली 135 to 150, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 135 to 140 मार्क्सवर तुम्हाला 99+% मिळतं. आणि जर शिफ्ट डिफिकल्ट असेल ना 125 to 145 मार्क्स, म्हणजेच काय अप्रॉक्सिमेटली 125+ मार्क्सला तुम्हाला 99+% मिळू शकतं. आता ज्यावेळी 98 to 99% तुम्हाला हवं असतं त्यावेळी मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्टसाठी 128 to 140 मार्क्सच्या दरम्यान ते मिळून जातं आणि डिफिकल्ट शिफ्टसाठी 125 to 135 मार्क्स, म्हणजे 98 to 99%साठी अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 125+ मार्क्स आणावे लागणार आहेत. ठीक आहे. आता 96 to 98%साठी तुम्हाला काय तर 115 मार्क्स टू 135 मार्क्स इतके लागणार आहेत. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर 95+%. 95+%साठी आपल्याला किती लागतात तर मॉडरेट टू डिफिकल्ट जर शिफ्ट असेल तर 100 to 120 मार्क्स लागतात आणि डिफिकल्ट शिफ्ट असेल तर 100 to 110 मार्क्स आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. आता 90 to 95% जर आपल्याला म्हणजे जर आपल्याला पर्सेंटेल हवं असेल तर मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्टसाठी 95 to 120 मार्क्स लागणार आहेत. आणखीन जर तुम्हाला डिफिकल्ट शिफ्ट असेल तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 90 to 115 मार्क्स लागणार आहेत. ठीक आहे. आणि 90+% ज्यावेळी तुम्हाला हवं असतं तर 90+%साठी 90 to 100 मार्क्स आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. हे होतं 90% to 100%च्या दरम्यान. ठीक आहे. त्यामुळे जर 90% हवं असेल तर 90 to 100 मार्क्सच्याच दरम्यान लागणार आहेत आणि 99+%साठी 125 मार्क्स. आता सगळ्यात महत्त्वाचं 80% हवे असेल तर मार्क्स किती लागणार आहेत तर 80+%साठी 78 to 92 मार्क्स लागणार आहेत. ठीक आहे. 70%ला अप्रॉक्सिमेटली 72 to 84 मार्क्स लागणार आहेत. ठीक आहे. 50 to 70% जर असतील तर मार्क्स लागणार आहेत 60 to 74 मार्क्स. आणखीन जर तुमचे मार्क्स बिलो 60 मार्क्स असतील किंवा बिलो 70 मार्क्स असतील तर पर्सेंटाईल आहे ते अनप्रेडिक्टेबल आहे, म्हणजेच ते पर्सेंटाईल कितीही येऊ शकतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 60पेक्षा कमी मार्क्स स्कोअर केलात ना तर ते मे बी पर्सेंटाईल काही वेळा जास्त पण येतो 70, 75 आणि काही वेळेला बिलो 60 मार्क्सवरती पर्सेंटाईल 10%, 15%, 20% सुद्धा असतं. ठीक आहे. त्यामुळे काळजी घ्यायची आहे की बहुतांश मुलांनी तुमचा जो स्कोर आहे ॲटलिस्ट 100 मार्क्स प्लस तरी स्कोर करा. गेल्या वर्षी कित्येक मुलं अशी होती की ज्यांचा स्कोर CETमध्ये बिलो 100 मार्क्स होता. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं गेल्या वर्षीच्या थोडक्यात सांगतो माहिती. गेल्या वर्षी टोटल 3 शिफ्ट होत्या त्या खूप डिफिकल्ट होत्या. ठीक आहे. आणि बहुतांश बऱ्यापैकी शिफ्ट्स होत्या त्या मॉडरेट टू डिफिकल्ट होत्या. यावर्षीसुद्धा हेच असणार आहे, हेच पर्सेंटाईल मार्क्स आणि पर्सेंटाईल आहे. 99+%साठी अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 128+ मार्क्स लागणार आहेत. 95+% तुम्हाला 105+ मार्क्सवरती मिळणार आहे आणि 90% तुम्हाला 90 to 100 मार्क्सवरती मिळणार आहे. यावर्षीसुद्धा तेच असणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या आणि काही बोनस टिप्स आहेत. एक म्हणजे काय, यावर्षी चांगलं पर्सेंटाईल नक्कीच मिळणार आहे. भरपूर मुलं अशी होती कमी मार्क्सवरती जास्त चांगलं गेल्या वर्षी चांगलं पर्सेंटाईल मिळालेलं होतं. ठीक आहे. मात्र काही केसेस अशा होत्या ना, रेअर केसेस, ज्याच्यामध्ये मार्क्स खूप चांगले होते मुलांना मात्र पर्सेंटाईल खूप कमी होतं, लिटरली खूप कमी होतं आणि नक्कीच ते म्हणजे ॲक्सेप्टेबलच नव्हतं की इतकं कमी पर्सेंटाईल कसं येऊ शकतं. ठीक आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे काय, ॲक्युरेट मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल ना कुणीही सांगू शकत नाही, म्हणजे ते कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल आहे. आता मी जे सांगितलं ना ते गेल्या 2-3 वर्षांचा डेटा जो आहे ना त्याच्या बेसिसवरती सांगितलं. एक्झॅक्ट पर्सेंटाईल सांगणं खूप डिफिकल्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय की मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल तर समजलं, तर टियर 1, टियर 2 आणि टियर 3च्या कॉलेजेससाठी आपल्याला पर्सेंटाईल आणि सेफ स्कोर काय असतो. जी महाराष्ट्रातली टियर 1ची जी कॉलेजेस आहेत, ठीक आहे, टियर 1च्या कॉलेजेसमध्ये कुठले येतात, COEP येतं, VJTI येतं, वालचंद कॉलेज येतं, PICT येतं, SPIT येतं, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ही जी महाराष्ट्रातील टॉपची कॉलेजेस आहेत यांच्यामध्ये जर ॲडमिशन हवं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला कोणती ब्रँच हवे, तुमची कोणती कॅटेगरी आहे, तुम्हाला कोणते ॲडिशनल बेनिफिट्स आहेत का, याच्या बेसिसवरती तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली तिथे ॲडमिशन मिळतं की नाही हे ठरते. ठीक आहे, ॲप्रॉक्सिमेटली टियर 1च्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स, IT, AI या टेक ब्रँचेसमध्ये ॲडमिशन हवं असेल तर कमीत कमी 110+ मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजेत. टियर 2ची जी कॉलेजेस आहेत, मग टियर 2च्या कॉलेजेसची लिस्ट खूप मोठी आहे. मग ती सगळी मुंबईतली कॉलेजेस असतील, पुण्यात येतील, आउटसाईड एरियात येतील, या सगळ्या कॉलेजेसमध्ये ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला 90 to 110 इतक्या मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. आणि टियर 3च्या कॉलेजेसमध्ये नाही म्हटले तरी तुम्हाला 80 to 90 मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. हे कशासाठी सांगतोय, कम्प्युटर सायन्स, IT आणि टेक ब्रँचेस आहेत ना त्यांच्यासाठी. प्रत्येक कॉलेजच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतात, त्या प्रत्येक ब्रँचमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे ॲडमिशन्स होतात. त्याच्यामध्ये पण लेडीज कॅटेगरी असते, नंतर ओपन कॅटेगरी असते, त्याच्यासोबत 2 असतात, होम युनिव्हर्सिटी कोटा, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोटा. त्यामुळे एक्झॅक्टली इतक्या मार्क्सवरच तुम्हाला COEPला ॲडमिशन मिळेल असं सांगता येत नाही. ठीक आहे, हे कम्प्लिटली डिपेंड करतं जे कॅप राऊंड्स होतात आपले त्यावेळी मी नक्की सांगेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जे काही तुमचे डाऊट्स असतील रिगार्डिंग CET असेल किंवा बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशन ते कमेंट्समध्ये नक्की विचारा. जे काही माझे अपकमिंग व्हिडिओज असतील त्याच्यामध्ये त्या सगळ्या डाऊट्स मी कव्हर करेल. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.